श्रावणामध्ये नॉनव्हेज खाल्लं नसेल तर आता श्रावण संपल्यानंतर ही नॉनव्हेज रेसिपी नक्कीच ट्राय करा। एकदम मलाईदार असं हे चिकन तयार होतं। अशा पद्धतीने हे मलाईदार चिकन खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल। तर आज आपण अफगाणी चिकन ग्रेव्ही बनवणार आहोत। एकदम चविष्ट होते। हे चिकन जर खाल तर हॉटेलमध्ये खाल्ल्याची चव नक्कीच येणार। तर चला स्टेप बाय स्टेप ही अफगाणी चिकन ग्रेव्ही तयार करूया। पहिल्यांदा जर माझा रेसिपी व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर सबस्क्राइब नक्की करा। सगळ्यात अगोदर जास्त मेहनत न घेता हे झटपट तयार होणारं वाटण तयार करून घेऊया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया मुठभर कोथिंबीर, 12 ते 13 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचे तुकडे घ्यायचेत करून। त्यानंतर इथे मगज घेतलेले आहेत, म्हणजेच हे वॉटरमेलन सीड्स आहेत। हे आम्ही साधारण 6 ते 7 तासासाठी पाण्यामध्ये भिजवून घेतलेत। जर तुम्ही भिजवायला विसरले असाल वेळेवर तर तुम्ही गरम पाण्यामध्ये 1 तास भिजवू शकता, म्हणजे ते पटकन भिजले जातील। यातलं पाणी काढून ह्या बिया सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्या। त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा असा मोठा कापून घेतलाय, 1 छोटा चमचा काळी मिरी आणि अर्धा कप दही घालायचे। आता हे सर्व पदार्थ पाणी न घालता एकदम बारीक वाटून घ्यायचे। वाटल्यानंतर तुम्ही पाहू शकता दही घातल्यामुळे एकदम मलाईदार असं हे वाटण तयार झालेलं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीचं एकदम बारीक असलं पाहिजे। कोणतेही पदार्थ न भाजता झटपट हे वाटण तयार झालेलं आहे। आता मॅरिनेशनची प्रोसेस पाहूया। इथे मी एक बाउल घेतलेलं आहे, त्यात 600 ग्रॅम चिकन स्वच्छ धुवून घेतलंय आणि चिकन धुवून झाल्यानंतर त्यातलं सगळं पाणी काढायचं, त्यात जराही पाणी ठेवायचं नाही। मसाल्यांमध्ये घालूया 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा गरम मसाला पावडर आणि चवीनुसार मीठ। मॅरिनेशनसाठी लिंबू तर पाहिजेच, तर इथे मी 1 अख्ख्या लिंबाचा रस घातलाय। लिंबाच्या रसामुळे चिकन शिजताना सुद्धा ते पटकन शिजतं आणि त्याचबरोबर मस्त हे चटपटीत तयार होतं। आता हे सर्व मसाले या चिकनला चांगले चोळून घ्यायचे आहेत व्यवस्थित। जर तुम्हाला हे अफगाणी चिकन बनवायचं असेल तर 1 दिवस अगोदरच्या रात्री तुम्ही हे असे मसाले लावून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी बनवू शकता, म्हणजे मसाल्यांची चव अजून चांगली या चिकनमध्ये येते। तयार केलेलं वाटण मी इथे घातलं। त्यानंतर इथे मी फ्रेश क्रीम घेतलेली आहे, कोणत्याही कंपनीची तुम्ही घेऊ शकता। अर्धा कप मी इथे साधारण फ्रेश क्रीम घातले। क्रीम घातल्यामुळे चिकन मलाईदार तयार होतं। त्यानंतर इथे मी 1 मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरून असा तळून घेतलाय सोनेरी रंगाचा होईपर्यंत। त्यातला अर्धा तळलेला कांदा मी इथे घालते आणि अर्धा नंतरसाठी ठेवून देते। आता हे सर्व पदार्थ घातल्यानंतर आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचेत। चिकनला हे सगळे मसाले लावून झालेले आहेत। आता साधारण अर्धा ते 1 तासासाठी तरी हे मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचे। तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर जास्त वेळ ठेवलं तरीही चालेल। 1 तासानंतर चिकन चांगलं मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण ते चिकनचे पीसेस फ्राय करून घेणार आहोत। तर पॅनमध्ये मी थोडं तेल गरम करून घेतलंय। आता ग्रेव्हीमधून एक हे चिकनचे पीसेस काढायचे आहेत आणि या गरम तेलामध्ये सोडायचे आहेत। तर जास्त ग्रेव्ही या तेलामध्ये घालायची नाही, कारण काही वेळानंतर ही ग्रेव्ही तेलामध्ये करपायला लागते। त्यामुळे आपल्याला चिकनच घालायचे, ग्रेव्ही जास्त घालायची नाही याच्यात। आता हे चिकन मी साधारण 10 मिनिटसाठी शिजवून घेणार आहे। तर मी इथे 5 मिनिटसाठी झाकण देऊन हे चिकनला मीडियम फ्लेमवर शिजवलं। आता हे पलटून घेऊया। रंग पाहू शकता, छान इथे रंग सोनेरी आलेला आहे। अशा पद्धतीचं चिकन आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। तर इथे सगळे पीसेस फ्राय केल्यानंतर पुन्हा झाकण द्यायचं आणि पुन्हा 5 मिनिटसाठी शिजवून घ्यायचं। अफगाणी चिकनमध्ये फ्रेश क्रीम आणि दही घातल्यामुळे या ग्रेव्हीमध्ये सुद्धा छान रिचनेस राहते, त्यामुळे इथे फ्रेश क्रीम तुम्हाला घालायचीच आहे। तर इथे पुन्हा मी 5 मिनिटसाठी हे मीडियम फ्लेमवर शिजवून घेतलं। पूर्ण 10 मिनिटसाठी मी हे फ्राय करून घेतलेलं आहे। रंग छान आलेला आहे। आता अजून 2-3 मिनिटसाठी आलटून पलटून मी हे चिकन अजून रंग बदलेपर्यंत फ्राय करून घेणार आहे। पटकन हे चिकन मऊ व्हावं, पटकन शिजावं म्हणून आपण झाकण देऊन शिजवलेलं। त्यामुळे 10 मिनिट झाकण देऊन शिजवून झाल्यानंतर 3 ते 4 मिनिटसाठी हे चिकन झाकण न देता फ्राय करायचं, म्हणजे छान क्रिस्पी होतात। आता हे पीसेस मी काढून घेतले। अशाच पद्धतीने सर्व चिकनचे पीसेस मी फ्राय करून घेणार आहे। सगळं चिकन मी इथे फ्राय करून घेतलेलं आहे। मस्त रंग बदललेला आहे आणि चिकन मस्त शिजले। आता मॅरिनेशनसाठी जी ग्रेव्ही तयार केलेली तिचा वापर करूनच आपण चिकन अफगाणी तयार करणार आहोत। कढईमध्ये मी 2 चमचे बटर घातलेले आहे। त्यानंतर ज्या पॅनमध्ये चिकन फ्राय केलेलं त्यात थोडं तेल उरलेलं आहे, 1 चमचा असेल, ते तेल सुद्धा काढून घेऊया आणि अजून 2 चमचे तेल इथे ऍड करूया। तेल गरम झाल्यानंतर जी आपण मॅरिनेशनसाठी ग्रेव्ही तयार केलेली ती आपल्याला यात ओतून घ्यायची आहे। ह्या ग्रेव्हीला फोडणी देताना एकतर तुम्ही इथे पूर्ण बटरचा वापर करू शकता किंवा पूर्ण घीचा वापर करू शकता। इथे मी तेल आणि बटर दोन्ही ऍड केलेलं आहे।
बाउलला थोडी ग्रेव्ही लागलेली, त्यात मी अर्धा कप पाणी घातलं आणि ते पाणीसुद्धा या ग्रेव्हीमध्ये घातलं. आता ही एकदा ग्रेव्ही मिक्स करून घ्यायची आणि एक उकळी येऊ द्यायची. ग्रेव्हीला चांगली उकळी आलेली आहे. आता आपण जे चिकन फ्राय केलेलं आहे ते घालूया. 12 ते 13 मिनिटसाठी हे चिकन आपण फ्राय करून घेतलेलं आहे. आता पुन्हा आपल्याला उरलेले 12 ते 13 मिनिटसाठी झाकण देऊन हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे कच्चं जर चिकन असेल तर ते पूर्णपणे शिजून जाईल. तळलेलं चिकन ह्यात घालून मिक्स करून घेतलं की झाकण देऊन बारीक गॅसवर 12 ते 13 मिनिटसाठी हे चिकन शिजवून घ्यायचंय. पण हे चिकन शिजत असताना आपल्याला अधूनमधून असं मिक्स करून घ्यायचंय, कारण ही ग्रेव्ही खाली लागू शकते. त्यामुळे ही ग्रेव्ही बनवताना जाड तळाची कढई इथे घ्या. 13 मिनिट नंतर चिकन मस्त इथे पूर्णपणे शिजलेलं आहे. मस्त घट्ट अशी ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. शेवटला वरून मी थोडासा पाव चमचाभर गरम मसाला घालते, थोडी फ्रेश क्रीम वरून घालते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. थोडा तळलेला कांदा आपण बाजूला ठेवून दिलेलं ते सुद्धा इथे घालूया आणि मस्त ही ग्रेव्ही मिक्स करून घेऊया. हे सगळे पदार्थ मिक्स करून झाले की आपल्याला गॅस बंद करायचे. मस्त आपली ही ग्रेव्ही तयार आहे. ह्या चिकनला तंदुरी फ्लेवर देण्यासाठी आपण स्मोक देऊन घेणार आहोत. ग्रेव्हीच्या वरून एक वाटी ठेवायची. एक कोळशाचा खडा मी चांगला लालसर होईपर्यंत गरम करून घेतलाय बाजूला गॅसवर. वाटीमध्ये हा खडा ठेवून वरून थोडं तेल घालायचं आणि लगेचच यातून धूर निघायला लागतं. मग याने मस्त स्मोकी फ्लेवर येते चिकनला. आणि मग लगेच आपल्याला झाकण देऊन 10 मिनिटसाठी झाकण देऊन तसंच ठेवायचंय, म्हणजे सगळा स्मोकी फ्लेवर या चिकनमध्ये येईल. जर तुम्हाला ग्रेव्ही जास्त हवी असेल तर तुम्ही यात पाण्याचं प्रमाण थोडं वाढवू शकता. मी इथे घट्ट अशी ही ग्रेव्ही तयार केलेली आहे. हॉटेलला जायची गरज नाही. मस्त मलाईदार अफगाणी चिकन इथे घरच्या घरी तयार झालेलं आहे. तर श्रावण संपले तर रेसिपी नक्कीच ट्राय करा. मलाईदार अफगाणी चिकन रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.